हे बघा काय मस्त खुसखुशीत अशी ही चकली झालेली आहे। तर आज आपण अशीच खमंग खुसखुशीत चकली होण्यासाठी 1 किलोच्या अचूक प्रमाणात आज आपण ही चकली भाजणी बघणार आहोत। अशी चकली भाजणी बनवली तर एकदम मस्त खमंग खुसखुशीत चकली तर होतेच, पण अजिबात तेलकट होत नाही। बघू शकता तुम्ही अजिबात हाताला तेल लागलेलं नाही। तर हा व्हिडिओ आज तुम्ही संपूर्ण बघितल्याच्या नंतर तुमची अजिबात चकली बिघडणार नाही किंवा नरमही पडणार नाही, एवढीच खुसखुशीत आणि तेवढीच खमंग अशी ही चकली होईल। तर मग हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तर आज आपण पारंपरिक आणि माझ्या आईच्या पद्धतीने न चुकता बनवता येणारी अशी ही खमंग खुसखुशीत चकली भाजणी बघणार आहोत। हाय नमस्कार, मी नंदा, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे। चला तर मग चकली भाजणीला सुरुवात करूयात। तर आपण इथे घेतलेत अर्धा किलो तांदूळ। हा तांदूळ राशनचाच घ्यायचा आहे। अर्धा किलो तांदूळासाठी 200 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतली आहे। हरभरा डाळीच्या अर्ध्या पटीने म्हणजे 100 ग्रॅम मूग डाळ घेतली आहे। मूग डाळीच्या अर्ध्या पटीने 50 ग्रॅम उडीद डाळ घेतली आहे। 100 ग्रॅम घेतले धने, 100 ग्रॅम घेतले आहे पोहे। तर हे पोहे कांदा पोहे बनवतो तेच पोहे घेतले आहे। इथे घेतला आहे 50 ग्रॅम साबुदाणा, 20 ग्रॅम घेतलेत जिरे आणि ओवा घेतला आहे 10 ग्रॅम। तर सर्वात अगोदर तांदूळ आणि ह्या सर्व डाळी धुवून घेऊयात। तर आपण यातले आता धने, पोहे, साबुदाणा आणि ओवा आणि जिरे हे साईडला ठेवून देऊयात आणि हे तांदूळ आणि या सर्व डाळी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेणार आहोत। हे तांदूळ आणि डाळी 2-3 पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेऊयात। तर हे बघा छान अशा स्वच्छ 2-3 पाण्याने मी तांदूळ आणि डाळी धुवून घेतल्यात। आता ह्या चाळणीमध्ये 10-15 मिनिटांसाठी नितळायला ठेवूया। बरेच जण काय करतात, हे धान्य न धुता असंच ओल्या कपड्याने पुसून घेतात, तसंही चालतं। पण जेव्हा आपण हे धान्य धुवून सुकवून भाजणीसाठी तयार करतो तेव्हा हे धान्य हलकं होतं आणि ह्या अशा पद्धतीने चकली भाजणी तयार केली तर ह्या चकली भाजणीपासून अगदी चकली खुसखुशीत आणि खमंग होते। तर मी ह्या डाळी एका कॉटनच्या कपड्यावर छान अशा पातळसर पसरवून घेतल्या आहेत आणि आपण उन्हामध्ये न सुकवता फॅन खालीच ह्या 2 ते 3 तासासाठी सुकवून घेणार आहोत। तर बघा आपलं हे सर्व धान्य इथे सुकलेलं आहे। फॅन खाली 2-2.5 तास लागलेत हे धान्य सुकायला। खूप असं कडकडीत सुकवायचं नाही, थोडासा वलसरपणा असला यामध्ये तरीही चालतो। तर आता भाजणी करायला सुरुवात करूया। इथे सर्व साहित्य आपलं व्यवस्थित सुकलेलं आहे। तर इथे गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे। कढई व्यवस्थित तापल्याच्या नंतर आपण सर्वात अगोदर तांदूळ भाजून घेऊयात। भाजणी करायला कढई जाड तळाची घ्यायची म्हणजे भाजणी व्यवस्थित भाजल्या जाते। गॅसची फ्लेम कमी किंवा मध्यम ठेवा। तर हे तांदूळ असे हलकेसर होईपर्यंत मंद आचेवरच भाजून घ्यायचे आहे। तांदूळाचा हलकासर पांढरट कलर झाला की तांदूळ हे काढून घ्यायचे आहे। तर हे अर्धा किलो तांदूळ भाजण्यासाठी मला साधारण 7 ते 8 मिनिटं लागलेत। तर एका परातीमध्ये हे तांदूळ काढून घेतले आणि थोडेसे पसरवून द्यायचे। तर आता इथे हरभरा डाळ भाजून घेऊया। ही डाळ आकाराने थोडीशी मोठी असते त्यामुळे थोडासा जास्त वेळ लागतो। तर मंद आचेवर हलकासा कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायची आहे। तर हे बघा हलकासा कलर बदलला आहे आणि आता ही डाळ भाजून झालेली आहे। ही पण डाळ आपण काढून घेऊयात। ही डाळ भाजायला 5-6 मिनिटं लागलेत आणि आता मुगाची डाळ भाजून घेऊया। मुगाची डाळ आकाराने लहान असते तर ही डाळ आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायची आहे। हलकासा कलर बदलला की ही डाळ काढून घ्यायची। तर हे बघा हलकासा कलर बदलला आहे। आता ही डाळ भाजणीवर काढून घेतली। आता यानंतर भाजून घेऊयात उडदाची डाळ। तर ही डाळ आकाराने लहानच आहे आणि ही डाळ आपण मंद आचेवर अशी हलकासा कलर बदलेपर्यंत भाजून घेऊयात। तर इथे आपली उडदाची डाळही भाजून झालेली आहे। ही भाजणीवर काढून घेऊया। ही डाळ भाजण्यासाठी मला 2-3 मिनिटं लागलेत। आता यानंतर आपण पोहे भाजून घेऊयात। पोहेही अगदी आपल्याला 2-3 मिनिटं भाजून घ्यायचे आहेत। पोहे अगदी थोडेसे गरम होईपर्यंत 2-3 मिनिटं भाजून घेतलेत। पोह्यांचा चिवटपणा निघून गेला की छान असे गरम झाले की काढून घ्यायचे। तर आता यानंतर आपल्याला धने भाजून घ्यायचेत। तर हे धने मस्त आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचे आहेत। अगदी 2-3 मिनिटं लागतात। तर हे बघा धने पण छान भाजून घेतलेत। आता हे भाजणीवर काढून घेऊयात। आता भाजून घेऊयात साबुदाणा। तर याला खूप असं भाजायचं नाही, अगदी 2-3 मिनिटांमध्ये भाजून होतो। तर आता हा साबुदाणा बघा भाजून झालेला आहे। हा पण आपण भाजणीवर काढून घेऊयात। आता भाजून घेऊयात जिरे आणि ओवा। जिरे आणि ओवा छान असे मंद आचेवर हलका सुगंध येईपर्यंत भाजून घेऊयात।
तर इथे 2 ते 3 मिनिटांमध्ये जिरे आणि ओवा छान भाजून झाला आहे आणि ओवा जिरंही भाजणीवर काढून घेतलं. तर इथे आपलं सर्व धान्य भाजून तयार झालेलं आहे. आता हे मिक्स करून 1 ते 1.5 तासासाठी असंच थंड होण्यासाठी ठेवूयात. तर साधारण 1-1.5 तास झालेला आहे. संपूर्ण धान्य आपलं हे गार झालेलं आहे. सगळं धान्य गार झालं की मग याला गिरणीमध्ये दळायला न्यायचं आहे आणि हे धान्य गिरणीमधून एकदम बारीक असं दळून आणायचं आहे. तर हे धान्य दळून आणायच्या वेळेस भाजणीवर किंवा तांदूळावर दळून आणायचं, बाजरीवर किंवा गव्हावर दळायचं नाही. तर हे बघा, गिरणीमधून मी ही भाजणी अगदी अशी बारीक दळून आणलेली आहे. तर खमंग खुसखुशीत चकली बनवण्यासाठी ही भाजणी आता तयार आहे. तर तुम्हाला कशी वाटली ही भाजणीची रेसिपी? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.